आदित्य डेरेचे मित्र आहे ना बिझनेस मध्ये पण आहे बर का. सगळ्या मित्रांचे बिझनेस वेगवेगळे, म्हणजे काहींचे हॉटेल पण आहे त्याच्यात. त्याला म्हणलं ते वर्ल्डचं नाव जाऊ दे, खाली काय कन्नड मध्ये काय लिहिले तेवढं सांग फक्त मला. तो म्हणलं ते जाऊ दे ना, आपल्याला मराठी भाषा समजली बास ना. काय म्हणलं तसं जाऊ दे, मित्राचं हॉटेल आहे तिथून घेतलं आम्ही टावेल बिवेल बॅगेत भरून. त्यात हा छोटा फॅन भेटला, तो म्हणला मला फोटो काढायचा, मी आलोय माझ्या शाळा सोडून. म्हणलं तू आलाय शाळेतून पळून, पण तोय सर आता माझ्या घरी यायला बसले. जाऊ दे म्हटलं, छोटा फॅन पहिले फोटो बिटो त्यासोबत काढून घेतले. त्याच्यानंतर काय मग आम्ही गाडी काढली गेलो साईबाबांचं दर्शन घ्यायला. पण त्याच्या बी आधी म्हणलं काकीन त्यांच्या काय एकदा जाऊन येऊ. त्यात जाता जाता या गाडीची हवाई गेली व काय सांगावं किस्से तुम्हाला आता. आणि दर्शनाला आम्हाला रात्री जायचं होतं, कारण की आम्हाला रात्रीची साईबाबांची आरती करायची होती. मस्त सेलिब्रिटी व्हीआयपी ना जाऊन आरती वगैरे करून घेतली. मला आत्ताच्या पोरांना फक्त एवढंच सांगायचंय, कधी ना सेलिब्रिटीची फील घेऊन बघा रे कसं होतं तुम्हाला नेमकं. पण त्याच्यासाठी आयुष्यात लय मेहनत घ्यावं लागते. आणि सगळे आपले मित्रांचेच हॉटेल आहे, त्याच्यामुळे राहण्या बिण्याचं तर काही टेन्शनच येत नाही. आणि त्या गेस्ट साठी तर ऑफिस लय भारी बांधून ठेवलेले आहे त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी आपला सत्कार पण केला, त्यांचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या पुढच्या वाटचाली सुद्धा शुभेच्छा दिल्या. जवळच तिथं जत्रा पण चालू होती, तर तिथं पण आपल्याला बोलावलं होतं. तिथं काय मस्त पाळणे बिंगत होते. म्हणलं चला आता जाऊन बसू याच्यात. अरे कायच काय, मला तर काय वाटलं नाही बरं का. पण मित्र आधी म्हणत होता काय नाही बसून, नंतर जे बिंगायला लागले मग तो म्हणला नाही आता बस उतरा खाली. त्यात तिकडे त्याला काहीतरी नाटाबिटाचा आवाज येतो, तो त्यांना म्हणतो ओ आव हे मोडलं हे पागा पहिलं तुम्ही. मित्रांसंग मस्त मजा केली, थार काढली. त्याच्यानंतर मग आलो घरी. आता तुम्ही लाईक आणि फॉलो करायचं विसरू नका.